राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। येत्या 3 दिवसात 4 योजनांचे मिळून तुमच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। यामध्ये राज्यातील 3 टप्प्यामध्ये जिल्हे निवडले गेले आहेत। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी पुढील 3 दिवसानंतर या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेत 20,000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आधी सरकारचे आजपर्यंत पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, याचे पैसे जर तुमच्या बँकेमध्ये घेतले असतील तर तुमच्यासाठी आज एक वेगळी आनंदाची बातमी आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। आत्ताच पत्रकारांना बोलताना त्यांनी म्हणाले की त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पूर्णपणे पेरणी आता आवरलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांजवळ आता अजिबात खर्चाला पैसा नाही। आम्ही हा जो लाभ आहे तर तो पेरणीच्या आधीच त्या ठिकाणी देणार होतो, परंतु त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या। त्यामुळे आम्ही आता पुढील 3 दिवसांच्या आतमध्येच या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं जर आधार कार्ड आता जोडलेलं असेल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या योजनांचा लाभ आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारकडून जर घेतला असेल तर आता बघा कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ सरकारकडून मिळणार आहे। आता 10 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पीक विम्यामध्ये आता चौकशी पूर्णपणे झाली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना अर्धवट पीक विमा मिळालाय त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे डबल पीक विमा तुम्हाला आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता या जिल्ह्यांसाठी काही अटी व पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामध्ये म्हणजेच आता मे महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं आता नुकसान झालंय त्याच्यामध्ये सुद्धा काही लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच पीक विमा सुद्धा ज्यांना अर्धवट मिळालाय त्यांना डबल पीक विमा यामध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर पुढील 3 दिवसामध्ये या 20,000 रुपयांचा लाभ 4 योजनांच्या माध्यमातून जर पाहिजे असेल तर नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून येणार आहे नक्की बघा। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही, अपात्र यादी आणि पात्र यादी या ठिकाणी 2 लावले आहेत। पीक विमा ज्यांना अर्धवट मिळालाय त्या शेतकऱ्यांना आता पात्र यादीमध्ये आता समाविष्ट केलंय, त्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे। आणि ज्यांना त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतलाय त्यांना आता कायमचं अपात्र सुद्धा करण्यात आलंय। यामध्ये बघा तुमचा जिल्हा आहे का बघा, तुमच्या जिल्ह्यासहित तालुक्यासहित तुमच्या गावासहित सर्व यादी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठा लाभ तुम्हाला 2025 मधील आता येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर लाभ हा पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। कोणकोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला आहे तसेच कोणकोणता लाभ तुम्हाला आता मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेच समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता पेरणी केली असणार आहे आणि पेरणीमध्ये तुमचा खर्च खूप झाला असेल। याचाच विचार करून सरकारने आता तुम्हाला 4 योजनांच्या माध्यमातून आता 3 दिवसांच्या आतमध्येच हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे। त्यामुळे बघा कोणकोणता लाभ असणार आहे। या ठिकाणी तुम्ही आता पीक विमा जर आधी घेतला असेल आणि तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी कमी मिळालाय असं जर संशय येत असेल तर सविस्तर सरकारने आता चौकशी केलेली आहे। तुम्ही जे कागदपत्र पीक विमा भरताना दिली होती तर ती सर्व कागदपत्रांची आता चौकशी त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता अर्धवट पीक विमा जो मागच्या 2 महिन्याच्या आधी मिळाला होता तर तो तुम्हाला आता सरकारकडून आता पूर्ण पीक विमा मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जो खरोखर पीक विमा जास्ती मागच्या वेळी मिळणार होता तर तो मिळाला नाही, त्याचं खरं कारण आता सरकारने सांगितलंय। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी बोलताना ते स्पष्टपणे म्हणाले की पीक विमा शेतकऱ्यांना कमी मिळाला होता हे आम्ही आता मान्य करतो। त्याचं कारण म्हणजे पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा त्या ठिकाणी झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांची चौकशी सुरू होती। मागील 4 महिन्याच्या पाठीमागे पीक विमा घोटाळा त्या ठिकाणी झाला होता। तुम्ही पण हा शब्द बातमी आता ऐकलेली पण असेल। अगदी 1 रुपयामध्ये पीक विमा जो मिळत होता तर तो मागच्या 4 महिन्याच्या आधी बंद होण्याच्या मार्गावर सुद्धा इतकं प्रकरण वाढलं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांची चौकशी आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे येत्या 3 दिवसांच्या आतमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला आहे
त्या शेतकऱ्यांनी काळजी करायचं नाही। तुम्हाला आता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 20,000 रुपये येत्या 3 दिवसांच्या आतमध्येच तुमच्या खात्यावरती सरकार आता सोडणार आहे। त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा पाहिजे आहे। आपण पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे। काय पात्रता यामध्ये सांगितलेत, अटी काय सरकारने ठेवलेत का बघा। आता त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्यात येणार आहे, 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता बँकांना देण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला आता हा लाभ जर पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला सरकारने आता कोणता कोणता लाभ देणार आहे बघा। तसेच तुम्ही अवकाळी पावसामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल, म्हणजेच मे महिन्यामध्ये तुफान जो पाऊस पडला, अवकाळी पाऊस, त्यामध्ये नुकसान झालं असेल तरी सुद्धा सरकारकडून तुम्हाला लाभ मिळणार आहे। परंतु आता सध्याला तर 3 दिवसानंतर या 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ सोडला जाणार आहे। आता बघा यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा आता यामध्ये तुम्हाला सुद्धा मागच्या वेळी काय केलंय की सरकारने तुम्हाला द्यायचं म्हणून पीक विमा फक्त अर्धा पीक विमा दिलाय। त्याचं कारण म्हणजे सरकारने चौकशी त्या टायमाला सुरू केली होती। आता तुम्हाला जो पीक विमा अर्धा मिळालाय तर तो या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सोडला जाणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते तुम्हाला बघावं लागणार आहे। पहिल्या आठवड्यात 12 जिल्हे, दुसऱ्या आठवड्यात 12 जिल्हे, तिसऱ्या आठवड्यात 12 जिल्हे, असं वाटप आता करण्यात येणार आहे। टोटल 20,000 रुपयांचा लाभ तुम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यामधील आता बघा पहिली योजना आहे पीक विमा योजना। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही आधी तुमच्या बँकेत पीक विम्याचे तुम्हाला 5,000, 2,000, 7,000, 15,000 अशा प्रकारे जर पीक विमा तुम्हाला मिळाला असेल तर तो पूर्ण पीक विमा तुमच्या शेतामध्ये जेवढं नुकसान झालंय तर तो पूर्ण पीक विमा आलेला नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला पण जाणवलं असेल की पीक विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना भरपूर आले, काही शेतकऱ्यांना कमी आले। तर त्या टायमाला सरकारने तुमचं चौकशी केली नव्हती, परंतु आता चौकशी केलेली आहे। पूर्ण पीक विमा तुम्हाला आता मिळणार आहे। कागदपत्रांची तपासणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यात शेतकऱ्यांना पैशांची त्यावेळेला गरज होती, त्यामुळे अर्धवट पीक विमा शेतकऱ्यांना त्यावेळी पाठवला होता। आता पूर्ण पीक विमा जो आहे तर तो शेतकऱ्यांना आता मिळणार आहे आणि तो पण आता 3 दिवसांच्या आतमध्येच तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी सोडला जाणार आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे देखील या ठिकाणी आता तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। परंतु हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण बघा आता बीड जिल्ह्याचं नाव सगळ्यात समोर येतंय। बीड जिल्ह्यामध्ये असेल, जालना जिल्ह्यामध्ये असेल, पीक विम्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचं देखील आता सरकार म्हणतंय। कारण या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांनी काय केलंय, चुकीच्या मार्गाने जमीन दाखवून पीक विमा घेतलाय। त्यामुळे काही मोजक्याच जिल्ह्यांना आता हा पीक विमा डबल दिला जाणार आहे। मग त्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहायची आहे। तर बघा सरकारच्या माध्यमातून पीक विमा डबल तुम्हाला आता मिळणार आहे। मागच्या वेळी अर्धवट पीक विमा तुम्हाला मिळाला असेल तर येत्या 3 दिवसामध्ये उरलेला पीक विमा देण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना आता या बँकांना 12 जिल्ह्यांची यादी दिली आहे, तर हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्धा पीक विमा दिला होता, आता उरलेला जो पीक विमा आहे तर तुम्हाला तो सोडला जाणार आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की त्यावेळी शेतकऱ्यांची चौकशी सुरू होती, त्यामुळे तुम्हाला अर्धवट पीक विमा सोडलाय। त्यामुळे आता 3 दिवसामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे, डबल पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकार काय म्हणतंय की फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आता डबल पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो लाभ आहे तर तो मोठा लाभ आहे। अजून एका योजनेच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला पीएम किसान योजना। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो तुम्हाला मागच्या वेळी मिळाला होता तर तुम्हाला 24 फेब्रुवारीला मिळाला होता। त्यानंतर तुम्हाला माहित आहे 4 महिन्यातून एकदा पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून सोडला जातो। तुम्ही मोजून बरोबर बघू शकता, बरोबर 24 फेब्रुवारी ते आता हा जो महिना चालाय तर यामध्ये 4 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता इथून पुढे कधी पण तुम्हाला आता पीक विमा ते जे काय असेल तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये इथून पुढे तुम्हाला कधी पण त्या ठिकाणी तुमच्या बँकेत येऊ शकतात।
त्याचं कारण म्हणजे आता 4 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले आहेत। कालच एक पंतप्रधानांची आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची बैठक झाली। त्यामध्ये येत्या 3 दिवसांच्या आतमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता देखील सोडण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तर तो देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे, कोणाला सुद्धा वगळलं जाणार नाही। परंतु आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच पीक विमा देखील डबल मिळणार आहे। तर ते 12 जिल्हे कोणते आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे। बघा आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो। यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ तिथून पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा जर त्या ठिकाणी मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे जो मिळाला पीक विमा तर तो कमी मिळाला असेल तर तुम्हाला सुद्धा आता वाढवून मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत तर ती खूपच गरीब असल्याचं सांगण्यात येतंय। त्याचं शेती पिकासाठी खूप खर्च झालाय। त्या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांना आता अर्धवट जो पीक विमा मिळाला होता तर तो पूर्ण मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातून शेतकरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा अर्धवट राहिलेला जो पीक विमा तुम्हाला मागच्या वेळी अर्धवट मिळाला होता तर तो आता फुल्ल तुम्हाला जमा केला जाणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतलाय। जसं की गायरान जमीन दाखवून, रस्त्याकडची जी सरकारी जमीन आहे ती दाखवून, कॅनलची सरकारची जमीन दाखवून पीक विमा घेतल्याचं सरकारला निदर्शनास आल्याने आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चौकशी अजून पण सुरू आहे। परंतु आता काही शेतकऱ्यांची जी चौकशी आहे तर ती पूर्ण झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा अर्धा जो राहिलाय तर तो देण्यात येणार आहे। तर बघा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांना अर्धा राहिलेला पीक विमा आहे तर त्यांना सुद्धा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी मित्रांनो दिला जाणार आहे। त्यानंतर पुढील अजून कोणकोणते जिल्हे आहेत बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड। या जिल्ह्यामध्ये हळद पिकाची मोठी शेती केली जाते। परंतु 2024ला जो पाऊस काळ झाला, अतिवृष्टी झाली, त्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी पाऊस झाल्याने, अतिवृष्टी झाल्याने आता हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इतर पिकांचं नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान झालं। तुम्हाला सुद्धा हा पीक विमा मागच्या वेळी कमी मिळाला होता तर तो अजून अर्धा राहिलेला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा येणार आहे। शेतकऱ्यांनी जी प्रतीक्षा केली होती तर ती तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा आता पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा अर्धा जो राहिलेला तुमचा पीक विमा आहे तर तो दिला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा, आता सर्वांनी कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। लातूर असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, या जिल्ह्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचा अर्धवट पीक विमा राहिलेला आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे। आता बघा या ठिकाणी उरलेले जिल्हे आहेत त्यांची चौकशी सुरू आहे। परंतु 4 योजनांच्या माध्यमातून जे पैसे मिळणार आहेत, पहिली योजना झाली तुम्हाला पीक विमा, दुसरी योजना झाली ती म्हणजे पीएम किसान योजना, त्यानंतर तिसरी योजना आहे नमो शेतकरी योजना, त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला लवकर येण्याची शक्यता आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी देखील तुम्हाला लवकरात लवकर करण्याची सरकारकडून त्या ठिकाणी आता पावले उचलले जाऊ लागले आहेत। शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड तेवढं लिंक करून घ्यायचं आहे। तुम्हाला लवकर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे लाभ आता तुम्हाला देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।